काय रे, काही प्रॉब्लेम आहे का? अडचण आहे का पैशांची थोडी? कंपनीच्या पगारात सर्व गोष्टी पूर्ण नाही होत. आपण सर्वसामान्य आहोत रे. आपल्या जबाबदाऱ्या ह्या आपल्या उत्पन्नापेक्षा मोठ्याच असतात ऑलवेज. ऍक्च्युली मी एका चिट फंड स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करतोय, त्यातून होईल फायदा असं वाटतंय मला. चीट फंड कुठे करतोय आणि काही माहिती काढली आहे का? कोण कोण आहे त्यात वगैरे? हो अगं, कंपनीतल्या मित्राने सांगितलंय. शुभम, अरे तुला माहिती नाहीये का? चीट फंड मध्ये फ्रॉड खूप होतात. तू ऐकलं नाहीये का चीट फंड स्कॅम्स बद्दल? ऐकलं तर आहे, पण मित्र विश्वासाचा आहे तेवढा, म्हणून काही वाटत नाही. ते असेल. बरं त्याला विचार की तुमचा हा जो चीट फंड आहे तो 1882च्या चीट फंड ऍक्ट अंडर रजिस्टर आहे का? तसं असेल तरच तो लिगल आहे. आणि चीट फंड ऑपरेट करणाऱ्या मॅनेजरने राज्य सरकारकडून सँक्शन घेतलंय का ते पण बोल. नाही. बघितलं? वाचलो यार, नाहीतर या चिट फंड मध्ये चिटिंग झाली असती. लक्षात आलं का? मग तुला पैशांची आवश्यकता आहे, पण तू जो मार्ग निवडला तो लालसेचा आणि लोभाचा आहे. आणि लोभ आपल्याला शोभत नाही. आपल्याला कष्ट करून पैसा कमवणे हाच एक उपाय. लालच बुरी बला, मेहनत से होगा भला. आपल्याकडे आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यक्तींबाबत कुठल्याही प्रकारची माहिती असल्यास त्वरित आपल्या नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन क्रमांक 88 28 112 112 वर संपर्क करा आणि सावधान राहा.